चला सर्वांनी लक्ष द्या. आज आपण 2 क्वेश्चन शिकलेले होतो. 6.2 सराव संच, बरोबर. त्याला इंग्लिश मध्ये प्रॅक्टिस सेट असं म्हणतात. क्लिअर. सर्वांनी मन लावून फळ्याकडे लक्ष द्या. मला एक सांगा, याचे आपल्याला काय पाडायचे आहे? अवयव. अवयव पाडा म्हणजे त्याला इंग्लिश मध्ये आपण काय म्हणतो? फॅक्टराइज. काय करायचे आहे? फॅक्टर पाडायचे आहेत आपल्याला. काय पाडायचे आहे? फॅक्टर पाडायचे. कळालं? चला मग मला एक सांगा, आता हा 125 कुणाचा क्यूब आहे रे? 5. पी चा काय होणार? पी जसंच तसं प्लस हा कुणाचा आहे रे? 3 एम क्यूब जसंच तसं. समजलं सगळ्यांना? मी प्रत्येक स्टेपला तुम्हाला विचारतोय. पाठीमागचा मुलगा मला मन लावून लक्ष दे. मग मला एक सांगा, आपल्याकडे एक सूत्र आहे. ए चा क्यूब प्लस बी चा क्यूब बरोबर ए प्लस बी, दुसऱ्याच कंसामध्ये ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी चा स्क्वेअर. हे काय आहे? तर हे फॉर्म्युला आहे. काय आहे रे? फॉर्म्युला. कोणालाही गणित आल्यानंतर इथं फळ्यावर सोडवावं लागेल. एवढं मन लावून लक्ष द्या. नाही समजलं, मी 3 वेळा एक वाक्य उच्चारतो, पण मला फळ्यावर प्रत्येक मुलांनी सोडवून दाखवलं पाहिजे. सर्व मुलांनी. आता मला एक सांगा, इथं ए म्हणजे कोण आहे रे? 5p. याला ए म्हणायचं आणि या 3m ला काय म्हणायचं तुम्ही? बी म्हणायचं. बरोबर का? मग आता या ए ला हटवायचं आणि काय करायचं? 5p ठेवायचं. चला ए ला हटवा, किती ठेवणार? 5p प्लस बी ला हटवा 3m. ए ला हटवा, किती ठेवायचं रे? इकडे बघा, 5p चा काय रे? वर्ग आहे. बरोबर का? मायनस, हे मायनस जसंच या ए ला हटवा, किती ठेवा? 5p. इथं मध्ये चिन्ह नाही म्हणजे कोणता आहे? गुणिला आहे. बरोबर का? इथं गुणिला आहे. काय ठेवा? इथं किती ठेवा रे? 3m. इथं अंडरलाईन करा. अंडरलाईनचा अर्थ आहे ती स्टेप मला पुढे सोडवायची आहे. प्लस बी म्हणजे किती आहे रे? 3m. 3m चा काय करायचा आहे? वर्ग करायचा. तुम्ही याला इथं ब्रॅकेट्स मध्ये सुद्धा टाकू शकता, मोठा ब्रॅकेट्स. चला फायनल आन्सर हे काय होणार? 5p प्लस 3m. बरोबर. हे काय राहणार? 5p. आता एक लक्षात ठेवा, सॉल्व्ह करावं लागेल ना. 5 चा वर्ग किती रे? 25. 5 चा स्क्वेअर 5 5 चा 25. p चा स्क्वेअर p स्क्वेअर मायनस. इथं नंबरचं कॅल्क्युलेशन अगोदर करायचं. हा 5 आहे आणि हा 3 आहे. 5 3 चा किती होणार? 15. आणि हा pm जसंच प्लस 3 चा स्क्वेअर किती रे? 9 आणि m चा स्क्वेअर जसंच. ब्रॅकेट्स कंप्लीट. समजलं सगळ्यांना? पक्क कळालं? ओके. मध्ये बरोबर किमती टाकायच्या आणि एक गणित किती वेळा सोडवायचंय? चला आता आपण गणित नंबर किती बघणार आहे? हे 4 नंबर. सर्वांनी मन लावून लक्ष द्या. तू मधली दिले तू आणि तू पाठीमागची तू पण एकन एक प्रश्न विचारणार आहे. एकन एक. तू रे पाठीमागचा मधला. कळलं? हा. डायरेक्ट फळ्याला तुला बोलवणार आहे. क्वालिटी एज्युकेशन, क्वांटिटी नाही, क्वालिटी पाहिजे आपल्याला. गुणवत्तापूर्ण शिक्षण. नाहीतर आलंय आपण बसलोय गेलो, काय आलं काय नाही, काय शिकलो काय नाही. बरोबर. तर आपल्याला ते काही समजणार नाही. त्यामुळे जे काही आपण शिकणार आहे ते व्यवस्थितशीर शिकायचं आणि क्वालिटी गुणवत्तापूर्ण शिक्षण. एकन एक पॉइंट तुम्हाला आला पाहिजे. कळालं? पाठीमागे बेरीज वजाबाकी गुणाकार तुम्हाला काही नाही आलं तरी मी तुम्हाला ते काय करतो? परत समजावून सांगतो. पाठीमागच्या मुलांना कळालं का? चला आता लक्ष द्या. मला एक सांगा, दोनाचं क्यूब निघते का रे? दोनाचं नाही निघत. मग मी काय करणार? त्या 2 ला कॉमन काढणार. बरोबर का रे? हा. मग 2 ला जर मी कॉमन काढायचा अर्थ आहे की यालाही पण मला 2 नी भागावं लागेल आणि यालाही मला 2 नी. बरोबर आहे ना?
दोन मी कॉमन काढले, याला 2 मी भागलं, 2 2 कट, काय उरलं रे L चा क्यूब प्लस याला जर मी 2 न भागलं, हे 432 रुपये आहे. 226. याच्या जर हाफ केलं तर किती रुपये होणार? 216. 216 रुपये M क्यूब जसंच तसंच. समजलं? चला आता पुढची स्टेप. हे दोन जसेच्या तसे. मला एक सांगा, याचा आपण जर क्यूब रूट काढलं तर तेच राहणार. 216चं क्यूब रूट किती आहे रे? 216 रुपये. हा कोणाचा क्यूब आहे? 6चा आहे. आणि हा M क्यूब जसाचा तसा. सगळ्यांना कळालं? क्लिअर कळालं? डन. चला आता आपण काय करणार आहे, आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे. कोणता फॉर्म्युला आहे आपल्याकडे? ए चा क्यूब प्लस बी चा क्यूब, बरोबर आहे का नाही? हा फॉर्म्युला काय म्हणतो? एका कंसात ए अधिक बी ला करायचं, दुसऱ्या कंसामध्ये ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी चा स्क्वेअर. हे काय आहे? तर हे सूत्र आहे, फॉर्म्युला आहे. समजलं का रे तुला? समजलं? हा आता तुलाच उभं राहून सगळं विचारणार. पुढे लक्ष द्या. मला एक सांगा, इथं ए म्हणजे कोण रे? L. आणि 6M म्हणजे कोण आहे आपल्याकडे? B. म्हणजे इथं ए ला हटवायचं आणि L ला ठेवायचं. काय म्हटलं रे? ए काय म्हटलं? उभा राहा, चल सांग. L ला हटवायचं, आपले तिथं ए ला हटवायचं, त्याच्या बदल्यात L ठेवायचं. आणि B ला हटवायचं, त्याच्या बदल्यात 6M ला ठेवायचं. कशामध्ये? त्या सूत्रामध्ये. कोणामध्ये? आता चला, ए ला हटवा L ठेवा अधिक बी ला हटवा 6M ठेवा. इथं बघा वरती, ए ला हटवा कोणाला ठेवा? L ठेवा त्याचा स्क्वेअर मायनस ए ला हटवा L ठेवा, इथं चिन्ह नसतं म्हणजे मल्टिप्लाय गुणिला असतं. बी ला हटवा आणि 6M ठेवा. अंडरलाईन करा. अंडरलाईनचा अर्थ काय रे? व्हेरी गुड, व्हेरी नाईस. प्लस बी ला हटवा आणि किती ठेवा? 6M ठेवा. त्याचा काय करायचं आपल्याला? वर्ग करायचा आहे. काय करायचं आहे रे? वर्ग. त्याचा आपल्याला वर्ग करायचा आहे. ब्रॅकेट्स कंप्लीट. चला आता आपल्याला हे जसं L प्लस 6M, बरोबर? हा पुढं L चा जर आपण वर्ग केला तर तोच राहणार मायनस. इथं काही नसतं म्हणजे 1 असतं. 1 गुणिला 6 6 6 वजा 6. L आणि M काय होणार? L आणि M, बरोबर काय? पुढं प्लस 6 चा वर्ग किती होणार? 36. 6 6 चा 36 आणि M चा स्क्वेअर काय होणार? M स्क्वेअर. कळालं सगळ्यांना? हा जेव्हा स्क्वेअर असतो तो हा या 6 चा पण फ्रेंड असतो आणि हा त्या M चा पण काय असतो? फ्रेंड असतो. हा दोन याचाही फ्रेंड असतो आणि याचाही फ्रेंड असतो. अत्यंत तुम्हाला मी बारीक बारीक गोष्टी सांगितल्या. आता आपण कॉमन किती काढलेला होता? 2. हा तर मी फॉर्म्युला लिहिलाय. हा 2 इथं कॉमन राहणार. हा जसाचा हा तसाचा तसाचा. समजलं सगळ्यांना? क्लिअर? समजलं? कळालं? आपण ए ला हटवलं त्याच्या बदल्यात L ठेवला, बी ला हटवलं त्याच्या बदल्यात 6M. हे आपलं काय आहे? फॉर्म्युला. क्लिअर? कळालं? पक्क कळालं? कॉमन कसा काढला ते कळालं. त्याला मी कॉमन का काढलं हे पण कळालं. का? कारण याचा क्यूब रूट म्हणजेच घनमूळ निघत नाही, म्हणून मी 2 ला कॉमन. पक्क कळालं? ओके डन. चला सर्व मुलांनी ताट बसा आणि अत्यंत मन लावून लक्ष द्या. आज गणित नंबर आपण आता किती शिकणार आहे? 5. आता हे गणित जरा हार्ड आहे. याचे अवयव पाळायचे आहेत आपल्याला. फॅक्टराइज पाळायचं आहे. कोणालाही मन लावून विचारणार आहे वर्गामध्ये, लक्षात ठेवा. क्लिअर? डायरेक्ट स्कूल मधून आपण लाईव्ह करतोय त्यामुळे सर्वांनी शिस्तीचं पालन करायचं. हे पाठीमागचा सरळ बघ. कळालं सगळ्यांना? चला आता मन लावून लक्ष द्या. मला एक सांगा, हा 24 कुणाचा तरी क्यूब रूट म्हणजेच घनमूळ आहे का? नाही, बरोबर आहे ना? आणि 81 सुद्धा कुणाचा क्यूब रूट म्हणजे घनमूळ आहे का? नाही, तो नाही आहे. मग मला काय करावं लागेल? अशी कोणती तरी संख्या मला बाहेरची शोधावी लागेल. त्यांनी भागल्याच्या नंतर मला अशी संख्या मिळेल की ती काय असणार? कोणाचं तरी क्यूब रूट असणार.
बरोबर आहे का नाही? जसं आपण मागच्या गणितात 2 ने भागलं होतं. मग आता मला सांगा, हे दोघंही याला 3 न भाग जातो. किती भाग जातो? 3. मग मी काय करणार, यालाही 3 न भागणार आणि यालाही 3 भागणार. म्हणजे माझे 3 काय निघणार? कॉमन निघणार. जर मी याला 3 न भागलं तर उत्तर किती येणार? 8. आणि हा a क्यूब जसाचा तसा प्लस. जर मी याला 3 न भागलं तर माझं उत्तर किती येणार? 27. बरोबर का? हा. आणि हा माझा बी क्यूब जसाचा तसा. तुम्ही म्हणणार सर 3 का भागलं? कारण 3 न भागल्याच्या नंतर मला अशी संख्या मिळाली की ते कुणाचं तरी काय आहे, त्याचा कम्प्लिटेड क्यूब नंबर आहे. समजलं सगळ्यांना? हा. आता हा माझा 3 काय काढलाय मी? कॉमन काढला. हा 2 कुणाचा आहे रे बेटा? आपलं सॉरी, हा 8 कुणाचा आहे? 2 चा क्यूब. बरोबर आहे ना? म्हणजे याचं क्यूब रूट 2, हा a जसाचा तसा प्लस 27 कुणाचा आहे रे? 3 चं. आणि हा b मात्र जसाचा तसा. चला इथपर्यंत समजलं सगळ्यांना? मग मला जे मी आता गणित सोडवत आलेलो होतो त्याच्यापेक्षा माझी एक्स्ट्रा स्टेप कोणती आहे? ही वाली. समजलं? ही वाली जी मी स्टेप सोडवलेली आहे ही एक एक्स्ट्रा स्टेप आहे. बाकीच्या स्टेप तर मागच्या गणिताच्या सारख्याच आहेत का नाही? चला आता लक्ष द्या. आता मी इथं सूत्र वापरणार. बरोबर? कोणतं आहे माझ्याकडे सूत्र? a प्लस a क्यूब b क्यूब बरोबर एका कंसात a प्लस b. इकडे काय? a स्क्वेअर मायनस ab प्लस b चा स्क्वेअर. सगळ्यांना कळालं? हे काय आहे? तर हे माझं सूत्र आहे, हा माझा फॉर्म्युला आहे. आता मला सांगा, मी इथं 2a ला हटवणार आणि त्याच्या बदल्यात काय लिहिणार? a. आणि 3b ला हटवणार आणि त्याच्या बदल्यात काय लिहिणार? b. म्हणजे b च्या बदल्यात 3b लिहणार आणि a च्या बदल्यात 2a लिहणार. सगळ्यांना कळालं पाठीमागे? चला आता किमती ठेवा. a ला हटवा, काय लिहू रे इथं? 2a प्लस b ला हटवणार काय लिहिणार? 3b. व्हेरी गुड. a ला हटवणार काय लिहिणार? 2a चा काय होणार आहे बेळा? स्क्वेअर मायनस 2a ला हटवणार काय लिहिणार? 2a. इकडे बघा मल्टिप्लाय, याच्यामध्ये चिन्ह नसतं म्हणजे कोणतं असणार? मल्टिप्लाय असणार, गुणाकाराचं चिन्ह असणार. या b ला हटवणार आणि काय लिहिणार? 3b. याला काय करायची? अंडरलाईन. का केली अंडरलाईन? व्हेरी गुड. प्लस या b ला हटवणार आणि किती लिहिणार? 3b. याचा काय करणार? वर्ग करणार. सगळ्यांना कळालं? आता माझ्या इथं कॉमन किती होते? 3. ती जसेच्या तसेच राहणार. 3 कॉमन होते. आता हे माझं 2a प्लस 3b जसंच तसं. पुढे बोला. 2 चा वर्ग किती रे बाळा? 4. a चा वर्ग किती? a वर्ग मायनस हा जो वर्ग आहे हा या 2 चा पण आहे आणि a चा पण आहे. कळलं का रे? काय म्हटलं सांगा? हा 2 चा पण वर्ग आहे आणि a चा पण वर्ग आहे. पण याचं गुणाकार करा बाहेर बाहेरच्याचं. 3 2 चा किती होणार? 6. a गुणिला b ab प्लस 3 चा स्क्वेअर किती होणार? 9. आणि b चा स्क्वेअर किती होणार? b स्क्वेअर. समजलं सगळ्यांना? पक्क कळालं? क्लिअर कळालं? समजलं सगळ्यांना? अत्यंत बेसिक पासून क्लिअर. कुणाला काही डाऊट? गणित किती जरी कठीण असेल तरी कॉन्सेप्ट काय करायची? लक्षात ठेवायची आहे. हा 3 आपला कॉमन. समजलं? पक्क कळालं? पेपर मध्ये मला आउट ऑफ नंबर पाहिजे. समजलं? क्लिअर? चला